नमस्कार. रामकृष्ण हरी. परवा एका सज्जनाने व्हिडिओला अशी कमेंट केली ती, म्हणजे मला नाही पण सर्वसाधारण त्यांच्या भाषेतनं, की देवाचं अस्तित्व नाही, कुठं स्वर्ग नाही, नरक नाही, देव नाही, कुठलंच काही जर नाही. मला असं म्हणायचे, उलट पक्षी कमेंट नाही करायची, मी कोणाला कमेंट करतही नाही. सांगायचं तात्पर्य की जर ईश्वर नाही किंवा हे अवतार झालेले नाहीत तर या अवताराचे अवशेष आपल्याला कसे सापडतात. समजा द्वारका पाण्यामध्ये देवाने ही केली, तर त्याच्यानंतर देवाने केल्यानंतर ती द्वारका आज आपल्याला सापडते का? नाही, सापडते. ज्या अर्थी आपल्याला पुरावे सापडतात, अवशेष सापडतात, त्या अर्थी झालेली घटना सत्य आहे, याबद्दल काही मानायला हरकत नाही. कुठलंही पुराण, शास्त्र, वेद, कटवल्ली असणारे ग्रंथ, हे जे पुराण आहे, पुराण 18 पुराण आहेत, त्याच्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते अगदी सर्व सत्य आहे, असत्य काही नाही. कारण महाराज म्हणतात, शास्त्र म्हणे सांडावे ते राज्य तृण मानावे. आणि शास्त्र जर म्हणाल कोरड्या उडी टाकतं टाकली पाहिजे, एवढं शास्त्र सत्य आहे. शास्त्र हे मानलंच पाहिजे. रामकृष्ण हरी.